भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समितीची सन 2025-26 ची वार्षिक आमसभा मंगलमूर्ती सभागृह सिंधुदुर्ग येथे पार पाडण्यात आली। या प्रसंगी आमदार नाना पटोले अध्यक्षस्थानी उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थित खासदार प्रशांत पडोडे, जिल्हा परिषद सभापती शीतल राऊत, पंचायत समिती सभापती ललित हेमने, उपसभापती करुणा वालदे, उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार निलेश कदम, गट विकास अधिकारी पी.व्ही. जाधव, जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके, वनिता डोळे, डॉक्टर अशोक कापगते व समस्त पंचायत समिती सदस्यगण प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी गट विकास अधिकारी यांनी प्रास्ताविकेतून मागील सभेचे कार्यवृत्त वाचन केल्यानंतर तसेच कृषी, आरोग्य, महसूल, शिक्षण, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, पशुवैद्यकीय, ग्रामीण जलसिंचन, ग्रामीण विकास, लेखा व वित्त विभाग इत्यादी विषयावर चर्चा व आढावा घेण्यात आला। तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रश्नाचा भडीमार करून व गावातील समस्यांचा पाढाच वाचला व तालुक्यातील नागरिकांची व शेतकऱ्यांची होणारी अडवणूक, लूट होत असल्याची बाब समोर येताच आमदार पटोले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आपण लोकांच्या समन्वयामध्ये कुठेतरी कमी पडतो, या सगळ्या विषयाचं त्यामध्ये काम पडते आणि म्हणून आपल्याला हा जो आढावा आहे हा कोणाचा कुटुंबाकडे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।